आज आपण ही अशा प्रकारची एक साधी पिशवी किंवा शॉपिंग बॅग कशी शिवायची हे बघणार आहोत। मी अगदी अखंड कापडाच्या तुकड्यापासूनच ही पिशवी बनवलेली आहे। याला कुठे कट द्यायचा नाही किंवा कुठे आकार द्यायचा नाहीये। ही अशी पिशवी अगदी 5 मिनिटांमध्ये शिवून तयार होते। आणि या पिशव्या तुम्ही तुमच्याकडे उरलेले कुर्तीचे कापड, पडद्याची कापड किंवा शर्ट पीसचे, पॅन्ट पीसचे कापड याच्यापासून शिवू शकता। चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात। चॅनलवर जर नवीनच असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, कारण ते फुकट आहे। बाजारामध्ये असे कट पीस मिळतात कपड्यांचे, उरलेले तुकडे असतात छोटे छोटे 2 मीटर, 2.5 मीटर किंवा 1.5 मीटर कापडाचे। त्यातून मी हा कपडा आणलेला होता। यासाठी मी कॉटन फॅब्रिकचा हा असा एक अखंड तुकडा घेतलेला आहे। आता याची माप सांगते मी तुम्हाला। याची रुंदी आहे 15.5 इंच आणि याची उंची साधारण मी 31 इंच घेतलेली आहे। म्हणजे डबल फोल्ड करून हा 15.5 इंच भरलेला आहे उंचीमध्ये। तसा मी एक अखंड तुकडा घेतलेला आहे। तर असे मी 2 बेल्ट बनवून घेतलेले आहेत। एका बेल्टची रुंदी 22 इंच आहे। सुरुवातीला आपण या रुंदीच्या बाजूला इथं अर्धा इंच असं फोल्ड करणार आहोत आणि इथे एक टीप देऊन घेणार आहोत। आपल्या कलाकल्पना चॅनलवर पर्स मेकिंगचे अगदी बेसिक व्हिडिओज आहेत, तेही तुम्ही नक्की पाहू शकता। आणि फोल्ड करताना आतल्या बाजूला करायचे आहे। इथून वरतून 1 इंचावर मार्किंग करायचं आहे। आता हे जे मार्किंग केलेलं आहे बरोबर ह्याच्यावर असं फोल्ड करून घ्यायचं आहे। इथे वाटल्यास आपण टाचण्या लावून घेऊयात। बरोबर या मार्किंग वरच फोल्ड करायचं आहे। आणि इथे एक टीप देऊन घ्यायची आहे। शिवण काम करताना असं प्रत्येक ठिकाणी मार्किंग करून घेतलं की आपलं शिवण कामही सुपेरियर येतं आणि मापांमध्ये कुठे बदल होत नाही। याप्रमाणेच याही बाजूला 2दा फोल्ड करून पट्टी दुमडून घ्यायची आहे। मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने पिशवी कशी शिवायची हे सांगत आहे, तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आणि तुमच्याकडे काही आयडियाज असतील तर त्याही तुम्ही कमेंट करून सांगू शकता, किंवा माझे व्हिडिओ पाहून तुम्ही जर काही पर्स, बॅग शिवले असेल तर त्याचे फोटो माझ्या इन्स्टा ID वर शेअर करू शकता। तर दोन्ही बाजूला असं फोल्ड करून ही पट्टी दुमडलेली आहे। आता या बाजूला 5 इंचावर मार्किंग करायचं आहे आणि याही बाजूला 5 इंचावर मार्किंग करायचं आहे। आता या मार्किंगच्या बाजूला आपण हे तयार बेल्ट जोडून घेणार आहोत। यासाठी इथे असं आतमध्ये थोडंसं 1/2 इंच फोल्ड करायचं आहे आणि या मार्किंगच्या बाहेर हा बेल्ट असा ठेवायचा आहे। बरोबर या पट्टीच्या इथं वरतीच ठेवायचा आहे। आणि तशी क्रॉस मध्ये टीप देऊन हा बेल्ट जोडून घ्यायचा आहे। तसंच याही बाजूला आतल्या दिशेला 1/2 इंच असं फोल्ड करायचं आहे आणि या मार्किंगच्या बाजूला इथे हा बेल्ट जोडून घ्यायचा आहे। टाचण्याने इथं बेल्ट आपण फिक्स करून घेऊ, म्हणजे बेल्ट सरकणार नाही। पर्सला चेन कशी जोडावी किंवा चेनमध्ये नळ कसे टाकावे किंवा चेनला टॅब लावणे, बॅगला बेस बनवणे, असे भरपूर व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहेत। बटव्यांचेही भरपूर प्रकार आपल्या चॅनलवर आहेत, जसं की आजीबाईचा कमरेचा बटवा, गोल बटवा, गोल तळाचा बटवा, चौकोनी बटवा, त्या व्हिडिओंचाही तुम्हाला नक्कीच उपयोग होईल। तेव्हा प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही ते व्हिडिओ नक्की पाहू शकता। पिशवीला असे बेल्ट शिवताना इथं नेहमी 2दा-3दा टीप देऊन छान पक्क करून घ्यायचं, म्हणजे आपले बेल्ट छान मजबूत होतील। इथे या बाजूला अशी क्रॉसमध्ये टीप देऊन हा बेल्ट मी जोडून घेतलेला आहे। याही बाजूला दुसरा बेल्ट आपण जोडून घेणार आहोत। इथे या दोनही बाजूंना आपण असे बेल्ट जोडून घेतलेले आहेत। आता याची सुलट बाजू आतमध्ये करायची आहे आणि याच्या या दोन्ही बाजू अशा जुळवून घ्यायच्या आहेत। आता या दोनही बाजूंना टिपा देऊन घ्यायच्या आहेत आणि टिपा देताना साधारण अर्धा इंच मार्जिन सोडायचं आहे। इथे मी दोन्ही बाजूंना टिपा देऊन घेत आहे। तोपर्यंत आपल्या कलाकल्पना चॅनलला सबस्क्राइब करून द्या, म्हणजे तुम्हाला असे छान छान व्हिडिओ पाहायला मिळतील। आणि हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या शहरातून पाहत आहात ते मला कमेंटमध्ये सांगा, म्हणजे मला कळेल की माझे व्हिडिओ किती दूरपर्यंत पोहोचत आहेत। इथं 2दा टिप देऊन पक्क करून घ्यायचं आहे। आता ही पिशवी आपण उलटवून घेणार आहोत आणि सुंदर अशी आपली शॉपिंग बॅग म्हणा किंवा साधी पिशवी तयार आहे। पाहू शकता तुम्ही, खूपच सुंदर अशी शॉपिंग बॅग किंवा साधी पिशवी आपली तयार झालेली आहे। ही अगदी बेसिक पिशवी आहे
म्हणजे कोणाला जास्त शिवणकाम येत नसेल किंवा सुरुवातीलाच कोणी शिवणकामाचा प्रयत्न करत असतील तर त्यांच्यासाठी अगदी सोपी पिशवी आहे। ही पिशवी मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने कशी शिवायची दाखवलेलं आहे। आता या अशा साध्या पिशवीमध्ये भरपूर प्रकार आहेत शिकण्यासारखे, तर ते प्रकार तुम्हाला शिकायचे असतील तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा। येणाऱ्या काही पुढील व्हिडिओजमध्ये मी तुम्हाला ते दाखवण्याचा नक्कीच प्रयत्न करेल। आता ही पिशवी शिवल्यानंतर 14.5 इंच रुंद झालेली आहे आणि उंचीमध्ये 14 इंच झालेली आहे। तर या मापांमध्ये बदल करून तुम्हाला हवे त्या साईजची पिशवी बनवू शकता। आणि हे बेल्टही तुम्हाला हवे तर थोडेसे कमी उंचीचे किंवा आणखी जास्त लांबीचे शिवू शकता। या अशा पिशव्या तुम्ही स्वतःसाठी बनवा किंवा कोणाला गिफ्ट देण्यासाठी बनवा किंवा अशा पिशव्या भरपूर प्रमाणात बनवून तुम्ही हळदी कुंकाचं वाण म्हणूनही देऊ शकता किंवा अशा पिशव्या वेगवेगळ्या साईजमध्ये शिवून घरातूनच विक्री करून तुम्ही याचा छोटासा व्यवसाय निर्माण करू शकता। मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। तुम्ही लाईक केल्यामुळे YouTube माझे व्हिडिओ इतरांसमोर आणतं आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त ग्रुप्समध्ये शेअर करा। चॅनलवर जर नवीनच असाल तर चॅनलला सबस्क्राईबही करा आणि बाजूला जी बेल आयकॉन दिलेला आहे त्यावरही प्रेस करा, म्हणजे माझे येणारे नवीन व्हिडिओ सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील। संपूर्ण व्हिडिओ पाहिला त्यासाठी खूप खूप धन्यवाद। भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये।